तिकडे तेलंगणा. जाहिरात मात्र महाराष्ट्रात. हे राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने आपली आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्याचबरोबर जर एखाद्याला बहुमत नसेल तर बहुमत मिळवण्याच्या करता काही इतर सहकाऱ्यांना पण बरोबर घेऊन त्यांना सरकार स्थापन करावं लागतं. आता 2019ला देखील सरकार स्थापन करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही एकत्र महाविकास आघाडी म्हणून लढली आणि त्याच वेळेस 25 वर्षाची मैत्री असणारा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्र लढले. निवडणुका झाल्यानंतर काय अचानक गोष्टी घडल्या, कुणाचं काय मनात आलं काही कळायला मार्ग नाही आणि एकदम शिवसेनेने निर्णय घेतला की आम्ही जरी भारतीय जनता पक्षाबरोबर निवडून आलेलो असलो तरी आम्हाला भाजप बरोबर जायचं नाही. आमचे एक वेळेसचे विरोधक काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असतील तरी आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार आहे आणि तशा प्रकारचा निर्णय 2019ला झाला आणि ते सरकार आलं. वास्तविक सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना काढलेली होती ती कोणत्या उद्देशाने काढली ते आजही त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जर क्लिप बघितल्या किंवा भाषणं ऐकली तरी ते त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांची भूमिका असायची आणि त्या पद्धतीनं त्यांनी जोपर्यंत ते हयात होते तीच भूमिका घेऊन ते पुढे गेले. परंतु त्याच्यानंतरच्या काळात उद्धवजींच्याकडं शिवसेनेची सूत्र आली, अर्थात ती बाळासाहेबांनीच दिली. ती आल्यानंतर त्यांनी कशा प्रकारे निर्णय घेतले, त्याच्यामागचं काय कारण आहे, कशामुळे ते दुखावले गेलेले होते आणि त्याच्यामुळे 25 वर्षाची मैत्री सोडून त्यांना सरकार स्थापन करण्याच्या करता निवडणुकीच्या निमित्तानं जनतेने कौल दिलेला होता. कारण दोघांची संख्या यांची 105 यांची 56 म्हणजे क्लिअर मेजॉरिटी 161 होती, शिवाय अपक्ष होते. परंतु त्यांनी ती भूमिका घेतली आणि वरिष्ठ पातळीवर तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी ठरवलं आणि कुणाच्या ध्यानीमनी नसताना, पत्रकार मित्रांच्या ध्यानीमनी नव्हतं, ज्यांचा राजकारणाच्या संदर्भातला गाढा अभ्यास आहे त्यांनाही वाटलं नाही, परंतु अचानक घडलं आणि ते सरकार अस्तित्वात आलं आणि त्याच्यातून विचारधारा वेगळी, भूमिका वेगवेगळ्या वेगळी. मग काय करायचं तर कॉमन मिनिमम प्रोग्राम केला गेला आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम करून त्याच्यातलं ज्या विषयावर मतभेद आहेत ते विषय बाजूला ठेवायचे, जे विषय मतभेद विरहित आहेत परंतु राज्याच्या भल्या करतायत, राज्याचं कल्याण करणारे आहेत, राज्याला पुढे नेणार आहेत ते विषय घ्यायचे. परंतु दुर्दैवाने त्या मधल्या काळामध्ये 1.5-2 वर्ष संपूर्ण जगात, राज्यात, आपल्या देशात करोना आला आणि त्या करोनाच्या काळात बराच काळ आमचा त्या करोनामधनं लोकांना बाहेर काढण्याच्या करता, त्याच्याकरता जे काही पायाभूत सुविधा देणं वगैरे अशा पद्धतीनं गेला आणि नंतर पण हे सरकार चाललेलं असताना 2.5 वर्ष झाल्यानंतर आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली. त्याच्यात पण त्यांचं पक्षांतर्गत काय ठरलं मला माहिती नाही, परंतु भूमिका घेतली. ते राज्याचे प्रमुख झाले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, सरकार त्याचं काम करायला लागलं, आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसायला लागलं. मी आपल्याला एक सांगतो की नुसतं विरोधी पक्षामध्ये बसलं तर तुम्ही विकासाची कामं करू शकत नाही. तुम्ही विरोध करू शकता, सत्ताधारी पक्षाच्या ज्या काही चुका होतील त्या जनतेला दाखवू शकता, तुम्ही सातत्याने जागृत राहायचं काम करावं लागतं. जर एखादी गोष्ट घडली तर त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला तुमची भूमिका तिथं स्पष्टपणे मांडावी लागते. अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतात. परंतु आता आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस फिरत असतो, पूर्वीचा काळ फार वेगळा काळ होता. आताच्या काळामध्ये त्या गावच्या सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा गावातले कुणी कार्यकर्ते असू द्यात, कुठल्याही राजकीय पक्षाचे असू द्यात, त्यांना आपली विकासाची कामं झाली पाहिजेत, माझ्या गावातले प्रश्न सुटले पाहिजेत, माझ्या नगरपालिकेच्या वॉर्डाचे किंवा कॉर्पोरेशनच्या वॉर्डाचे प्रभागाचे प्रश्न सुटले पाहिजेत. अशा प्रकारे कटाक्षाने त्यांचा कल असतो, प्रयत्न असतो आणि मग त्याच्यातून 5 वर्षांनी पुन्हा निवडणूक आल्यानंतर ती महिला राखीव तरी वॉर्ड होतो किंवा पुरुष असतो किंवा ओबीसी होतो, SC ST होतो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये घडतात आणि ते सगळ्या गोष्टी ह्या अलीकडच्या ह्या 5 वर्षाच्या काळात म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीला जवळपास 4.25 वर्ष झाली. ह्या 4.25 वर्षाच्या काळात महाराष्ट्रातल्या जनतेने या सगळ्या गोष्टी कशा कशा झालेल्या त्या पाहिलेल्या आहेत.
त्याच्यावर प्रत्येकजण विचार करत असताना वेगळ्या पद्धतीने विचार करतो. मगाशी राजाभाऊ मानेंनी सांगितलं त्या पद्धतीनं साधारण इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया यांचा खूप मोठा पगडा आता ह्या सगळ्या गोष्टीवर आहे. मागं देखील 2014ला जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले त्यावेळेस सोशल मीडियाचा वापर किती वेगळ्या पद्धतीनं करता येऊ शकतो आणि जनाधार कसा बदलू शकतो हे उभ्या भारताने बघितलं. त्याच्या आधी परदेशामध्ये ते चालायचं, आपल्या इथं तितक्या पद्धतीनं कधी घडलेलं नव्हतं, परंतु आपल्यामध्ये 2014ला घडलं आणि त्या प्रकारे बदल झाला. 2019ला पण तीच परिस्थिती आपल्याला देशात पाहायला मिळाली. आता उद्याची 2024ची परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. हो, पण हे तुम्ही म्हणताय खरं की आपल्या नगरपालिकेचा, महानगरपालिकेचा विकास करायचा वगैरे. आम्ही काय पाहतो की प्रत्येक जणाची धाव सत्तेकडे आहे, सगळ्या गटातली लोक, सगळीकडची. आणि राजकारण म्हणजे काय, मग एक साधा मुलगा जो ज्याला राजकारणाचं स्वप्न पडतं तो पहिलं होर्डिंग लावतो आणि मग त्या होर्डिंगमधनं आमच्यासारखी माणसं जेव्हा गावात प्रवेश करतात तेव्हा आम्हाला कळतं की इथले गुंड कोण आहेत, बरोबर. आणि मग त्यांच्यापासून मग तिथूनच सुरू होतं की त्यांना नमस्कार करत पुढे दाबवा. आता एका बाजूनी राजकारणाचं इतकं स्वार्थकारण त्याच्यात आलं, दुसरीकडनं गुन्हेगारीकरण आलं, भली धेंड अशी, आणि ती सरळ सत्तेमध्ये जातात आणि तुमच्यासारखी जी आमच्या विश्वासाची माणसं वरती बसलेली आहेत ती ते होऊ देतात. तर हे कसं काय? मी माझ्या स्वतःच्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. राजकारण हा माझा पिंड नव्हता. मी असंच तिथं काम करत करत बारामतीमध्ये सुरुवात केली लोकांचे प्रश्न सोडवायला आणि त्याच्यातून मला संधी मिळत गेली. जनतेने मला पाठिंबा दिला. मी काँग्रेस पक्षामधनं मला खासदारकीची पहिल्यांदा संधी दिली. राजीव गांधी त्यावेळेस हयात होते, परंतु दुर्दैवाने आमचा प्रचार चालू असतानाच राजूजींच्या बद्दलची जी घटना घडली आणि राजूजी आपल्यातनं चेन्नईच्या परिसरात श्रीपेरुंबद्दूरच्या बाबतीमध्ये घडली आणि ते आपल्याला सोडून निघून गेले. त्याच्यानंतर 1 महिना प्रचार लांबलेला होता. तो पहिला काळ होता. त्यावेळेसची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दर 25 वर्षांनी नवी पिढी पुढे येत असते. ती पिढी कुठल्या वातावरणात वाढलेली आहे त्याच्यावर ती सज्ञान झाल्यानंतर, नागरिक झाल्यानंतर, वोटर झाल्यानंतर ती त्या पद्धतीनं विचार करते. म्हणजे मी देखील माझं कॉलेजचं शिक्षण तर मी कोल्हापूरमध्ये शहाजी कॉलेजला केलं, त्याच्यामुळं मला ती पिढी आठवती. तो काळ होता 1978, 1980, 81चा. त्यावेळेसची परिस्थिती आणि त्यावेळेस लोकांचा, राजकीय लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यावेळेस असणारे मग वेगवेगळे मान्यवर, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, हे दिग्गज मान्यवर, वसंतराव नाईक असतील, ह्यांनी त्या काळात आपल्या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारण कसं केलं पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला त्या काळात शिकवलं. त्यांची आजही पुस्तकं वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा या सगळ्या क्षेत्राशी ते समरस होऊन त्याच्यामध्ये भाग घ्यायचे, उपस्थित राहायचे, कार्यक्रमाला जायचे. काही कार्यक्रम स्टेजवर चालू असलेला तरी महत्त्वाचं पद असलं तरी ते पब्लिकमध्ये बसून ऐकायचे, प्रतिसाद द्यायचे. ह्या गोष्टी नंतर फार कमी होत गेल्या आणि नंतरच्या काळामध्ये एखादा राज्याचा मुख्यमंत्री हा एवढा पॉवरफुल काही ठिकाणी झाला. उदाहरणार्थ एन टी रामाराव म्हणतील तीच आंध्रमध्ये पूर्व दिशा, नंतर चंद्रबाबू नायडू. इकडं तुम्ही आला तर चेन्नईला करुणानिधी किंवा जयललिता तर लागोपाठ एकट्याच्या ताकदीवर, त्यांच्यावर चित्रपट पण निघालाय, तो बघितल्यानंतर कळतं की कसं त्यांच्यावर किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आले, परंतु त्या सगळ्या प्रसंगाला झुगारून त्यांनी एक स्वतःचं व्यक्तिमत्व डेव्हलप केलं आणि अम्मा म्हणून ते त्या भागामध्ये प्रसिद्ध झाल्या आणि पूर्ण देश, पूर्ण राज्य हे त्यांच्या बरोबर राहिलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी अनेक राज्यांमध्ये घडल्या. मुलायमसिंग यादवच्या बाबतीमध्ये काही काळ घडलं, ममता बॅनर्जींच्या बाबतीमध्ये घडलं. ममता बॅनर्जी तर मध्ये एकट्या पडलेले होते, एकट्या व्हीलचेअरवर बसून प्रचार केला. डावे उजवे हात सगळे निघून गेलेले होते, परंतु वेस्ट बेंगॉलच्या लोकांनी त्यांना सपोर्ट केला. किंवा एकदम अचानक आलेलं व्यक्तिमत्व म्हणजे केजरीवाल. कुणाला वाटलं नव्हतं, राजकारणाशी तसं काही संबंध नव्हता, ब्युरोक्रेसीमध्ये काम करणारं व्यक्तिमत्व, परंतु तिथं जे आंदोलन झालं
समाजसेवक अण्णासाहेब हजारेंनी त्याच्यात भाग घेतलेला होता आणि तिथनं ते नेतृत्व पुढं आलं आणि 2 टर्मला पूर्णपणे दिल्लीची संपूर्ण सरकार काबीज केलं. तीच गोष्ट मान पण तसे बघितले तर खासदार होते. त्यांना म्हणजे अतिशय लोकप्रिय म्हणजे मिमिक्री करणारे अशा पद्धतीनं त्यांचं व्यक्तिमत्व, त्याच्यावर कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे ते त्याच्यात निष्णातच होते. पण तो अचानक ते पंजाबचे वन साईड अर्थात त्याच्यामध्ये केजरीवालांचाही वाटा आहे पण मुख्यमंत्री झालेले आपण पाहिले. ह्या गोष्टी नंतरच्या काळामध्ये बऱ्याचशा ठिकाणी घडायला इवन तेलुगू देसमचे असणारे आता पराभूत झालेले मुख्यमंत्री, परंतु ते किती वन साईड त्यांना पाठिंबा दिला. बरं त्यांनी तिथं वीज फुकट दिली, पाणी फुकट दिलं, खूप योजना मला वाटतं शेतकऱ्यांना 10,000 रुपये वर्षाला का काहीतरी अशी एक त्यांची योजना होती ती त्यांनी दिली. वेगवेगळ्या घटकाला चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम दिला, पैसे म्हणजे योजना दिला. तरी देखील संपूर्ण देशात त्यांचे पेपरमध्ये आपण ॲडव्हर्टाइजमेंट बघायचो. तेलुगू तिकडं तेलंगणा जाहिरात मात्र महाराष्ट्रात आपल्याला 1 पेज सिंगल जाहिरात फ्रंट पेजला ऐकायला मिळायचे. मी म्हणायचो बाबा इथं काय, पण त्यांच्या काय मनात असेल आणि नंतर लोकांनी त्यांना नाकारलं. म्हणजे आपली लोकशाही एवढी जिवंत आहे, कधी कुणाच्या पाठीशी उभं राहून कुणाला त्या पदावर बसवेल आणि कधी कुणाला घरचा रस्ता दाखवेल हे अनेक उदाहरणं. म्हणजे तुम्ही इमर्जन्सीचा काळ आठवा, इमर्जन्सीच्या नंतरच्या निवडणुका, त्याच्यानंतर आलेलं जनता पक्षाचं सरकार, त्याच्यानंतर ते 2.5 वर्षात कसं पराभूत झालं बाजूला गेलं, पुन्हा कशा इंदिराजी आल्या, नंतर अटल बिहारी वाजपेयींचं एक प्रगल्भ अशा प्रकारचं नेतृत्व आपल्या देशाला मिळालं, त्यांनी तो काळ कसा चालवला. त्याच्यानंतर मग मनमोहन सिंगजी आले, अर्थात त्यांना आणण्यामध्ये सोनियाजींचा मोठा वाटा होता, कारण म्हणजे हे मास लीडर नव्हते. कोण? डॉक्टर मनमोहन सिंगजी. ते RBIचे गव्हर्नर होते, ते PV नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळामध्ये फायनान्स मिनिस्टर होते, परंतु अर्थव्यवस्थेवर जबरदस्त पकड होती आणि खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार करून खऱ्या अर्थाने जगामध्ये मंदीची लाट आल्यानंतर भारत देश जो वाचला त्याला एकमेव कारण म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांची खुली अर्थव्यवस्था. कारण तेव्हा मला त्यांच्याबरोबर 6 महिने खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळालेली होती. आणि मग त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये 2014 साली एकदम अचानक झंझावाताने आलेलं मोदी साहेबांचं नेतृत्व, तेच मग रिपीट झालं 2019ला. आज देखील तुम्ही, माझं मत आहे, तुमची मतं वेगळी असू शकतात, ऐकणाऱ्यांची मतं वेगळी असू शकतात, परंतु आज जर देश पातळीवर बघितलं तर तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं असा म्हणणारा वर्ग आज देशात मोठ्या प्रमाणावर आहे, राज्यात मोठ्या प्रमाणावर आहे. जे काही निर्णय ते घेतात, त्यांचं विजन, पूर्वीच्या ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्याबद्दल, किंवा राम मंदिराचा प्रश्न असेल, असे अनेक गोष्टी, मोठे हायवे मोठे करण्याचा प्रश्न असेल, किंवा वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचे प्रश्न असतील, विमानतळ डेव्हलप करण्याचे प्रश्न असतील. ज्यावेळेस परदेशामध्ये जातात त्यावेळेस परदेशामध्ये जो रिस्पॉन्स दिला जातो, एक भारताचं एक वेगळ्या प्रकारचं स्थान परदेशामध्ये आज निर्माण झालेलं आहे, ते असेल. अशा अनेक बाबी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यांच्याबद्दल काहींनी ठरवलेलं होतं की सगळ्यांनी एकत्र यायचं, एकाच एक उमेदवार द्यायचा, परंतु अजून आचारसंहिता चालू झालेली नाही आहे, निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. आणि आत्ताच ममताने सांगितलं मी माझी स्वतंत्र लढणार. काल नितीश कुमारांनी लालू प्रसादांना सोडलं, ते पुन्हा इकडे आले, त्याच्यामध्ये म्हणालेत मला स्वतंत्र लढावं लागेल. त्याच्यामध्ये अखिलेशनी काहीतरी सांगितलं मी एवढ्याच जागा देऊ शकतो, घ्यायच्या असतील तर घ्या, नाही तर माझा मी लढणार. अशा हे सगळ्या गोष्टी त्याच्यातनं पुढे येत आहेत. शेवटी एवढ्या मोठ्या देशाचं नेतृत्व करत असताना मजबूत नेता असणं ते नितांत गरजेचं आहे. कारण अनेक रंगाची, जातीची, धर्माची लोक आपल्या जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राहत आहेत. पण प्रत्येकाच्या काही मैलावर गेल्यानंतर भाषेची हेल बदलतो, अशा सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्याच्यातून शेवटी आपण सगळे भारतीय म्हणून राहिलो आणि आजपर्यंत राहिलेलो आहोतच, पुढेही आपण राहणार कुणी काही म्हटलं तरी. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे
त्या संविधानाने आपल्याला एकत्र करून ठेवलेलं आहे आणि ते एवढं जबरदस्त संविधान आहे किंवा त्यांनी दिलेली घटना कायदे इतके चांगले आहेत की ते कुणावर असे अन्यायकारक नाहीये. समाजातला दुर्लक्षित वंचित घटकाला देखील इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता त्या संविधानाचा, त्या कायद्याचा, त्या नियमाचा उपयोग होत असतो. आणि सगळ्यांनी लोकशाहीमध्ये सगळ्यांना मताचा अधिकार दिलाय, सगळ्या काही गोष्टी केल्यात. किती श्रीमंत व्यक्ती असली तरी देखील त्याला जनतेच्या समोर झुकावंच लागतं. शेवटी जनता जनार्दन जे ठरवेल तेच अंतिम होत असतं. पण जनतेचं कॅरेक्टर चांगलं न राहिल्यामुळे राजकारण आमचं दूषित झालं असं वाटतं का? कारण आम्ही पण सगळेजण संधी साधू झालेलो आहोत की आम्हाला जिथे संधी मिळाली, म्हणजे आता आमच्या क्षेत्रातलं म्हटलं की एखादं कुठेतरी चमकायला मिळालं, कुठं चित्र सिरियल म्हणा, सिनेमा म्हणा, की लगेच आम्ही सुपाऱ्या घेत फिरतो. तर ह्या पद्धतीचं माणसाचं पैशाकडचं आकर्षण आणि पैशातनं येणारी सत्ता हे खूप जास्त झालंय. त्याला माध्यमांचा खूप मोठा हातभार आहे. तुम्ही असं राईटफुली म्हणालात की 2014ला प्रशांत किशोरांनी एक गंमत केली जी ब्रेक्झिटच्या वेळेस तिकडे झाली होती, तीच गंमत इथे झाली आणि मोदी साहेब पंतप्रधान झाले. आता त्या मीडियाची प्रॉवेस, जो पॉवर आहे, ती तुम्हा लोकांच्या लक्षात आली. त्यामुळे तुम्ही आमचे गट पाडता की तुम्ही या पद्धतीचा विचार करा, त्या पद्धतीचा विचार करा, आणि मग आम्ही करतो. कारण आम्हाला ते सोशल मीडियाचं व्यसन लागलेलं आहे आणि मग आम्ही जे काय असेल ते एकाच्या मागे जातो. पण मुद्दा असा आता होतोय की आम्ही ज्याच्या मागे गेलो तो नेमका कुठे आहे हे त्यालाच आठवण झालंय. म्हणजे आता नाही का, आता तुम्ही म्हणाल की नाही, आता नितीश कुमार त्यांनी म्हणजे त्यांचं हे काढलं तर इकडं तिकडं तळ्यात मळ्यात चालूच आहे. बरं, आता आयडिओलॉजी नावाचा जो विषय आहे तो विषय काय उरलाच नाही. मग त्यापेक्षा म्हणजे मला एक असं वाटलं की बाबा सगळे पक्ष नष्ट करून टाकायची नावं आणि सगळ्यांनी इंडिपेंडंट उमेदवारांनी निवडून यायचं आपापल्या जीवावर. मग तिथे एकदम घोटाळ्याने बसायचं आणि ठरवायचं की आपण गिरीजी, हे बोलणं फार सोपं आहे. हे नाही, आता बोलले तसं ऐका होतंय की. त्याच्यामध्ये झालं तर एक गोष्ट अशी आहे की आताच्या काळामध्ये जे नितीश कुमारांच्या बाबतीत घडलं त्याच्यामध्ये काहीतरी कारण असेल. आम्ही थोडंसं त्याच्या खोरात जायचा प्रयत्न केला. मला असं कळलं की लालू प्रसाद यादवांच्या पक्षाने ह्यांच्यातली काही आमदार फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याची कुणकुण राज्याचा प्रमुख म्हणून त्यांना त्या ठिकाणी लागली. ती लागल्यानंतर की बाबा आता मी मनाचा मोठेपणा दाखवला, हे सत्तेमध्ये नसताना ह्यांना पद दिलं, उपमुख्यमंत्रीपद दिली, मंत्रीपदं दिली, आम्ही एकत्र काम करायचं ठरवलं, पुढं एकत्र राहायचं ठरवलं. असं असताना ज्या प्रकारे तिथं काही गडबडी सुरू झाल्या त्याच्यातून तिथलं सगळं चित्र बदललं आणि पुन्हा नितीश कुमारांना ती भूमिका घ्यावी लागली जी आज तुम्ही बोलून दाखवताय. परंतु सर्वसामान्य माणसांना तिथं आतमध्ये काय घडतं हे प्रत्येक गोष्ट माहिती नसते. पेपरला येताना बातम्या, हेडलाईन किंवा टी व्ही चॅनलला चालणाऱ्या बातम्या त्याच्यावर अवलंबून असतं. बरं, तुम्ही एक बघा, टी व्ही चॅनल वेगवेगळी, सोशल मीडिया नाही म्हणत, टी व्ही चॅनल्स, त्याच्यामध्ये टी व्ही चॅनलच्या, माझं कदाचित ते म्हणणं चुकीचं असेल